आपण गावावरून मुंबईवर येणाऱ्या टनेलमधून आता प्रवास करतो। वाव, वाकण फाट्यावर दिलं। माझा बेस्ट सजेशन आहे तुमका की तुम्ही इकडनं पाली खोपोली मार्गे यावा, कारण इकडून लय रस्तो खराब असा, ट्रॅफिक पण लय असा। पण इकडे काम तर काही सुरू दिसत नाही, ना कोणती मशिनरी ना लेबर, फक्त असेच जैसे थे हे सर्व पिलर्स असत। नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आज आम्ही आलेलो आंब्याची गाडी घेऊन, तर ते सर्व पार्सल आमचे पूर्ण डिलिव्हरी करून आता आम्ही मुंबई गोवा हायवेने जातोय। येताना नाईटला आलेलो त्यामुळे व्हिडिओ बनवली नाही, तर आता आपण पूर्ण मुंबई गोवा हायवेने प्रवास करणार आहोत। तर मुंबई गोवा हायवेचे सध्याचे अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे, तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कोणकोणत्या टप्प्यामध्ये मुंबई गोवा हायवे चांगला आहे, कोणकोणत्या टप्प्यामध्ये काम सुरू आहे, खराब पॅचेस कोणते आहेत, ते सर्व मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। सोबत कशेडी घाट हे देखील आपण त्याच्यामधूनच जाणार आहोत, कारण आता आपण मुंबईहून गावी चाललोय। गावावरून मुंबईला येताना कशेडी टनेलने येता येणार नाही, घाटाने यावं लागतं। तर जाताना आपल्याला तो देखील अनुभव घेणार आहोत आणि आमचा देखील तो पहिला एक्सपिरियन्स आहे टनेलमधून जायचा। सो या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। मुंबई गोवा हायवेचे असेच अपडेट्स आम्ही यापुढे देखील तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत। आपण आता पनवेल सिटी सोडतो, इकडून डायरेक्ट पळसपे फाटा, पळस फाट्यावरून आपलं मुंबई गोवा हायवे सुरू। पळसपे फाटा ॲज युजल ट्रॅफिक तर पणजी 546 JNPT 27 आणि सरळ आपला आहे तो ओल्ड मुंबई गोवा मुंबई पुणे हायवे। तर आपण इकडून या ब्रिज खालून राईट घेणार आणि तिकडून परत लेफ्ट की आपला मुंबई गोवा हायवे सुरू। इकडून सरळ रस्ता आपला जुना मुंबई पुणे हायवे। चला, मुंबई गोवा हायवे। वाव, या महामार्गावरचा आपला प्रवास ना मी कधीच विसरू शकत नाही। आणि रस्ते खड्डे असले, 13, 14, 15 वर्ष काम सुरू आहे, तरी पण मुंबई गोवा हायवेने जाऊची जी मजा आहे ना ती कशातच नाही। आम्ही पुणे बेंगलोरने प्रवास करतो किंवा इतर हायवेने प्रवास करतो, पण ह्यो जो रस्तो आहे ना तो लहानपणापासून एकदम मनातच भरलेला आहे। त्याच्यामुळे तिकडून वरून कितीही जरी रस्तो चांगला असतो तरी आम्ही मुंबई गोवा हायवेनंच जातो। थोडीशी वाट लागता, खड्डे असत, सगळ्याची वाट लागता, पण तो एक फील येतं मुंबई गोवा हायवेचा आणि त्या मनात बसलेलो आहे लहानपणापासून, त्याच्यामुळे आम्ही या मार्गावरून प्रवास करतो। तर आता अपडेट बघूया। ह्यो रस्तो आत्ताच केलेला आहे, म्हणजे गणपतीच्या आधी ज्यावेळी मी तुमचा अपडेट दिलेला आहे तर त्यावेळी ह्या कॉन्क्रीटचं लेअर चालू होतं, तर फक्त ही गावी जाणारी एक लेन केल्याने होती, येणाऱ्या लेनचं काम सुरू होतं। तर आता मला वाटतं आता झालेलं हा काम, इकडे पण अजून काही काही मध्ये मध्ये कामं करतातच। बघूया पुढे कसं होता तो प्रवास। आता 1 वाजलो दुपारचं, आता आम्ही इकडे जॉब थांबतलो, तिकडून मग प्रवास आमचं पुढे सुरू होतो। 9:30 टाईम दाखवता देवगडमध्ये पोहोचण्याचो, साधारण 11:30-12 आम्ही टार्गेट केला की 12 वाजेपर्यंत आम्ही देवगडमध्ये पोहोचू। पळसपे फाट्याच्या पुढेच आपण जॉब थांबलेलो आणि निघालो। आता 1:15 झाले, आपल्या पाऊण तास लागलो जॉब। त्याच्यानंतर आता आपण निघालो तर पेनच्या अलीकडेपर्यंत आता आपण जी गावाची जी जाणारी लेन आहे ना तर ती क्लिअर झालेलीच होती आधी, म्हणजे ज्यावेळी आपण गणपतीचे तुमचं अपडेट दिलेले तर त्यावेळी या लेनचं काम सुरू होतं आणि झालेला पण होता त्या काम मोठे। आणि गावाकडून येणारी म्हणजे मुंबईत येणारी लेनचं काम बाकीच होतं, म्हणजे 100% बाकी होतं। तर आता आपण काम पूर्ण झालेलं आणि आज आपण प्रवास करतो साधारण एप्रिल मंथमध्ये। तर माझ्या मते पेनपर्यंत रस्तो मला वाटतं ओके असतात। आता पेनच्या पुढे बघूया की लास्ट टाइम आपण जे अपडेट दिलेले त्यामध्ये आपल्या नागोठणेमध्ये रस्तो भरपूर खराब मिळालेलो आणि त्या ठिकाणी पेवर ब्लॉक वगैरे पूर्ण बसवलेले होते। तर तिकडे आता काय कंडिशन आहे ती बघूया। आपण आता पेनमध्ये असतो आणि पेनमध्ये अजून जी मुंबईत येणारी लेन असा त्या लेनचा काम होणं बाकी असा। तर जी जाणारी लेन असा त्याचा थोडाफार कॉन्क्रिटीकरण झालेला असा, पण जो ब्रिज असा
इकडून आपण एक्झिट करतो. तर त्यासाठी थोडासा काम पेंडिंग आहे. अजून पण या लेनचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुमका जरा रात्रीचं जर ड्रायव्हिंग करत असाल तर थोडंसं जरा सांभाळून ड्रायव्हिंग करूचा लागतं. दिवसाचं थोडं काय तसं इश्यू नाही होतो. ती लेन चालू झाली आहे, पण मध्येच आता मी ब्रिजच्या खाली बघितलेलं आहे ना, तर तिकडे अजून काम बाकी होता. तर तिकडे अजून पूर्ण खडीच पसरलेली होती. इकडे डायव्हर्जन, त्याच्यानंतर स्पीड ब्रेकर्स सर्व असत. त्यामुळे सावकाश यावा या रूटने येताना. आमटे म्हणजे नागोठणेच्या मागे असावं आणि ह्यो रस्तो जर काय अजून सुधारलेलोच नाही. पेवर ब्लॉक असत तसे असत आणि मागच्या वेळेस आपल्या फक्त याच पोर्शनला पेवर ब्लॉक मिळालेले बघू. पण आता जर तुम्ही बघितलं असतं मागच्या पोर्शनला देखील पेवर ब्लॉकच बसवलेले होते. त्यामुळे हायना तर गाडी लय जम्प करतात आणि आमच्याकडे बुलेरो पिकअप असल्यामुळे तर आमचे भयंकर हाल असतात. बाकीची काहीची गाडी असत ना तर तुम्ही एक वेळ सर्वाइव्ह करू शकतास, पण बुलेरो पिकअप आणि ती पण रिकामी अजिबात नाही. अरे बापरे, म्हणजे फर्स्ट सेकंड शिवाय तुमका पर्यायच नाही. मग काय करणार, लहानपणापासूनची आवड आहे. पुणे बेंगलोरपेक्षा ह्या रोडने प्रवास करूची मजा वेगळीच येतात. त्याच्यामुळे आम्ही या रोडने प्रवास करतो. काम तर काय चालू असलेला दिसला नाही अजूनपर्यंत. एक आमटेमच्या थोडासा पुढेपर्यंत दोन्ही लेन झालेले होते कॉन्क्रीटचे. त्याच्यामध्ये पेनपर्यंत सिंगलच लेन, डबल लेन होती. पण ती तिची थिकनेस, जे आपले कॉन्क्रीटचं पेविंग असताना तिची थिकनेस थोडीशी कमी वाटली माका. आणि पेनच्या पुढे नंतर जरा व्यवस्थित वाटली थिकनेस. म्हणजे रेग्युलर जी कॉन्क्रीटच्या रस्त्याची थिकनेस असतात ती जरा वाटली. आता इकडे पुढे जरा काम सुरू असा, तर एरिया कोणतं असा माका जरा आयडिया नाही. जरा कळलं तर मी तुमका नक्की सांगेन. आता जो एरिया होतो तो नागोठणेच्या अलीकडचा होतो, कारण इकडे बाजूकच नागोठणेचा रेल्वे स्टेशन असा. आणि इकडे आता समोरच बघा की जी पिकअप आहे ती ना ढेंगा वर केल्यानं किती लोड भरल्यानं आणि असं तो बाजूक झाला. म्हणून आम्ही सावकाश चाललो. आमची गाडी असा रिकामी, कारण येताना पण आम्ही ह्याच रोडने गेलो. पण मी काही पॅचमध्ये झोपलेलं आहे त्यामुळे माका एवढा जाणवला नाही. आणि गाडीत लोड असल्यामुळे म्हणजे पेटी असल्यामुळे तेवढा सस्पेन्शन पण हे नव्हता, म्हणजे व्यवस्थित होतं सस्पेन्शन. पण आता गाडी आमची रिकामी असल्यामुळे खूप उडता, म्हणून आम्ही खड्ड्यातनं लय सावकाश चाललो. तर आपण आता नागोठणे एरियात असं मगाचा जो पोर्शन होतो ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवलेले होते, तर तो नागोठणेच्या अलीकडचं पोर्शन होतो ज्या ठिकाणी काम सुरू होतं. इकडे तर काही काम सुरू असलेला दिसणार नाही. नागोठणेच्या पुढे गेलो गाडी आमची सेकंड आणि थर्ड शिवाय चालणार नाही. थर्ड तर आम्ही रिझर्वलेच टाकतो, पण पूर्ण सेकंडवरच आम्ही चाललो, कारण पूर्ण पेवर ब्लॉकचाच रस्तो. आणि जे डायव्हर्जन वगैरे ठेवल्याने आहेत ना ते एवढेसे उंच आणि ठेवल्याने आहेत की तिकडे तुम्ही गाडी चालवूच शकत नाही. छोटी गाडी तर पूर्ण घासतलीच त्या रस्त्यात. भयंकर हाल. ह्यो रस्तो वाईट तरी सुद्धा लय वाईट गेला. किती वर्ष ह्यो रस्तो असतो का, खूप वाईट गेलो. वाकण फाट्यावर दिलो. माझा बेस्ट सजेशन आहे तुमका की तुम्ही इकडनं पाली खोपोली मार्गे यावा, कारण इकडून लय रस्तो खराब असा, ट्रॅफिक पण लय असा, त्याच्यानंतर रस्तो पण लय खराब असा. त्यामुळे बेस्ट ऑप्शन तुमका की पाली खोपोली मार्गे यायचा. भले तो थोडंसं टोल गेलेलो परवडता.
तर तो ॲव्हरेजच जाऊन गेलो हा. आता माणगावपर्यंत बघूया कसं आता पुढे मकाटा इंदापूर राहूला. तर पर्यंत रस्त्याची परिस्थिती काय की फक्त डांबरी पॅचवर्क केलेला होता. ज्या ठिकाणी जास्तच खड्डे होते तर तिकडे त्याने पेवर ब्लॉक बसवलेले होते. पण रस्तो काय चांगला नाही आजची मार्गच. तुम्ही वाकण फाट्यापर्यंत पाणीपोपरी मार्केटच येवा. तो थोडंसं टोल गेलेलो परवडता, पण रस्तो तरी चांगलं मिळतं. पण तो रस्तो कसा तो देखील मला आयडिया नाही, त्यामुळे त्याची माहिती काढूनच घ्यावा तुम्ही. इंदापूरमध्ये येलो जिकडे आपलं पहिलो फेज असा पनवेल टू इंदापूर. तर यो फेज तिकडे संपता. तर ओव्हरऑल आतापर्यंत बघितला तर रस्तो जीवाच्या नामरामच केल्याने म्हणजे कॉन्क्रीटचा जो रस्तो केल्याने ते अजिबात लेवल नाही. डायव्हर्जन भरपूर असं जो केल्याने तो पण एकदम व्यवस्थित नाही. आता इंदापूर जो बायपास असा तर त्या बायपासचं पण काय असतो पत्तो नाही. त्यामुळे सध्या रेग्युलर वाहतूक या इंदापूर सिटीमधूनच चालली आहे आणि भयंकर ट्रॅफिक इकडे. इंदापूर आणि माणगाव असे हे दोन पॅच असतात ज्या ठिकाणी बहुतेक सणावाराच्या वेळी होळी, गणपती, मे महिनो असा ट्रॅफिक तुमका भेटणारच. त्या तुम्ही एकदम समजूनच चला आणि त्यानुसारच तुमच्या ट्रिपचं प्लॅन करा. गाडी पण पुढे काढूक भेटणार नाही कारण पुढून पण गाडी येत असतात. मागेच थांबलेला बरा पुढे जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा. तर आत्तापर्यंत मुंबई गोवा हायवेचा एक्सपिरियन्स काय एवढं चांगलं नाही, पण माणगाव नंतर चांगलो हा रस्तो माणगावच्या अलीकडे असतो. आणि इकडून आता यो जो लेफ्टला रस्तो जाता तर तो माणगाव बायपास असा आणि सिटीतून कुठलं आपलं मुंबई गोवा हायवे जाणार नाही. तर माणगाव बायपासची जर कंडिशन बघू केलास तर ब्रिजचं जे काम आहे तर ते फक्त पिलर झालेले असतात. बाकी रस्त्याची एक लेनच दिसता केलेली आणि जी साईडपट्टी आहे ती फक्त क्लीन करून ठेवलेली आहे. मी तर काय तिकडे गेले नाही आहे, पण मी माहिती काढलं आहे तर पिलर्सचं काम झालेलं असं पण गर्डरचं काम वगैरे तर बाकी आहे. त्यामुळे माणगाव बायपास अजून चालू करू कमीत कमी तरी 1.5 ते 2 वर्ष तरी जातलीच आरामात. त्यामुळे असं वाटतं जे पूर्ण चाकरमानी असत आपले त्यांना माणगावच्या ट्रॅफिकमधूनच अजून 2 वर्ष तरी प्रवास करू लागतो. यावर्षी पण होळीच्या वेळेत न्यूजमध्ये ऐकलेला की भरपूर ट्रॅफिक झालेला माणगावमध्ये. गणपतीच्या वेळेत तर नेहमी होताच, पण यावेळी होळीच्या वेळेत देखील 3 ते 4 तास चाकरमानी अडकलेले माणगाव सिटीमध्ये. लोणेरेनंतर फुल मक्खन रोड. आपण आता महाडच्या पाठीमागे असावं आणि याच्यानंतर आपण महाड आधी पोलादपूर काढतो आणि पोलादपूर नंतर कशेडी घाट. तर कशेडी घाटाच्या अर्ध्यावरूनच आपल्या कशेडी टनेलसाठी जाऊ असतो. तर तिकडे बघूया आपल्या टनेलमधून जाऊ मिळता काय शक्यतो आपण टनेलमधूनच जाऊचा प्रयत्न करतो. रेव रस्तो फुल चांगला असा मस्त. माणगाव नंतर लोणेरेमध्ये जरा ब्रिजचं काम सुरू असल्यामुळे तिकडे फक्त थोडासा तुमका खराब रस्तो मिळू शकता, पण बाकी इकडे नंतर रस्तो ओके. आता डायरेक्ट संगमेश्वरपर्यंत काय त्रास नाही. महाड सिटी आता जस्ट क्रॉस केलं आणि वातावरण फुल पावसाचं झालेलं असा. आज आमच्याकडे पाऊस पडलो म्हणजे कणकवली देवगड साईडला पाऊस पडलो, पण इकडे पण फुल असे ढग गेलेले असत आणि मापाटा आमचा पाऊस भेटतलो. फक्त एकच इच्छा असा की कशेडी टनेल क्रॉस केल्यानंतर पाऊस मिळाले. त्याच्या आधी मिळालो तर जरा थोडासा व्हिडिओ शूट करून प्रॉब्लेम येत, म्हणजे समोरची जी ग्लास असतात ती पूर्ण धुरकट होतली. तर फक्त कशेडी टनेल क्रॉस झाल्यानंतर पाऊस येऊन मग काय झालं तरी चालतं. पोलादपूर क्रॉस केल्यानंतर आता आपण कशेडी घाटात लागलो. तर आता कशेडी घाटाच्या पायथ्याशी असं इकडून आपल्या एक लेफ्ट असा त्या लेफ्टने आपण जाणार असावं कशेडी बोगद्याकडे.
तर आपण यावेळी कशेडी टनेल मधून जातलो इकडून, तर घाटात नाही जाणार आहोत. तर घाटामध्ये इकडून तो टनेलकडे रस्तो जाणारा, पण आता सध्या जो रस्तो सुरू आहे ना तो चांगला रस्तो तुमका संपल्यानंतर इकडून थोडा पुढे गेल्यावर तो रस्तो लेफ्टला असा. तर तो लक्षात ठेवा. धामण देवीच्या पुढे इकडे टनेलकडे जाऊच्या रस्त्याच्या ब्रिजचा काम सुरू असा. त्याच्यात जरासा पुढे गेलात की आपलं जुनं मुंबई गोवा हायवे तुमका भेटतलो. तर त्या जुन्या मुंबई गोवा हायवेच्या इकडे मक्काट ह्या इकडून हे बघा एक डायव्हर्जन म्हणून लिहिलेला असा. आणि आता ह्यो रस्तो बघूया कसो हा तो ह्यो टेम्पररी रस्तो असा. ओरिजिनल रस्तो तिकडून असा. हे बघा इकडे या ब्रिजचा वगैरे काम सुरू होतं. तर हे जे बीम असतात ते बीम वगैरे कास्टिंगचा काम सुरू आहे. अजून तो रस्तो देखील झालो नाही आहे. तर ह्यो टेम्पररी रस्तो आपल्या सुरू ठेवल्याने इकडे देखील अजून ब्रिजचं काम. टोटल माका वाटतं 9 ते 10 ब्रिज असतात. म्हणजे खेडमधून निघाल्यापासून ते पोलादपूरला एक्झिट मारेपर्यंत. तर त्याच्यातले माका वाटतं खेड साईडचं म्हणजे आपण खेड साईडचे जे पूर्ण ब्रिज असतात ते झालेले असतात. इकडच्या ब्रिजचं आणि काम सुरू असा. तर ह्या काम झाल्यानंतर माका वाटतं ह्यो जो टेम्पररी बनवलेला रस्तो असा तो ते बंद करतील आणि मग इकडून रस्तो सुरू करतील. तर आता समोरून पण गाडी येतातच, त्यामुळे इकडून पण रस्तो चालू केल्याने या की नाही शंका असा माका. कारण बहुतेक गाडी आता जवळपास 4 ते 5 गाडी हे समोरून येले आहेत. तर इथून आता ही एक कॉन्क्रीटची लेन झाली आहे. दुसऱ्या लेनचा काम सुरू असा आणि साईडच्या रिटेनिंग वॉलचा कटिंगचा काम पण झालेला आहे. वा, आम्ही पहिल्यांदा अनुभव घेतला कशेडी टनेलमधून जाऊचो. खूप म्हणजे असा भारी वाटता की नेहमी आपण कशेडी घाटातून जातो तो पण एक अनुभव वेगळाच असा. गावात जाताना कशेडी घाटातून गेली नाही तर मजाच नाही ती वेगळी. पण टनेलमधून देखील जाऊचो आता अनुभव घेऊया. अंतर तर जवळपास खूप वाचताला हा. म्हणजे कशेडी घाट आमका क्रॉस करून नाही म्हटलं तरी पाऊण तास लागायचो ना, पाऊण तास लागायचो. तर इकडून तास अंतर मग वाटतं 10 ते 15 मिनिटात पूर्ण कव्हर होत. बघूया आता आमका किती वेळ लागता तो. तर आताशीच 2 मिनिटं झाली, 2-2.5 मिनिटं. इकडे पण ज्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली तर त्या ठिकाणी पूर्ण 4 लेनचा काम झालेलं असा. फक्त जे स्टार्ट असा म्हणजे पोलादपूरवरून आपण निघाल्यानंतर तर तिकडच्या ब्रिजचा आणि काम सुरू असा. ह्यो समोर तो जो ब्रिज दिसता तर त्या ब्रिजचा काम झालेला. आपण 1-1.5 वर्षापूर्वी तुमका कशेडी टनेलचे अपडेट दिलेले. तर त्यावेळी आपण या ब्रिजच्या खालून गेलेलो. तर तो रस्तो गावात जाता. तर त्यावेळी सर्वेक्षण सर्व होते. तर त्याचवेळी या ब्रिजचं काम म्हणजे एका साईडच्या ब्रिजचा झालेला, या दुसऱ्या साईडच्या ब्रिजचा झालेला नव्हता काम. तर आपण आता कंप्लीट झाला. वाव. तर इकडून आता जवळच टनेल असा. माझ्या मते बहुतेक जणांनी प्रवास केल्याने असतलो टनेलमधून. कारण मागच्या गणपतीतच एक लेन सुरू झालेली. नंतर परत त्यांनी मेंटेनन्सच्या कामासाठी परत टनेल बंद केलेलं होतं. तर होळीच्या आधी पुन्हा एकदा चालू केल्याने, नंतर पुन्हा एकदा 15 ते 20 दिवस बंद केल्याने आणि आता पुन्हा एकदा चालू केल्याने एक बाजू. तर समोरच आता थोड्याच वेळात टनेल येत. वाव. अजून पण मला वाटतं एका बाजूचा काम पूर्ण सुरू असा. समोरून पण गाडी येतात. मला वाटतं ती पण लेन चालू केल्याने असतली. भरपूर गाडी गेले, अगदी डंपर पण गेले, छोटे गाडी जास्त गेले. त्यामुळे मला वाटतं की छोट्या गाड्यांसाठी चालू केल्याने असतली ही लेन. आणि इकडे डंपर वगैरे असतात. आणि मला वाटतं त्या दुसऱ्या म्हणजे गावाकडे जाणाऱ्या टनेलचा काम अजून सुरू असा. त्याचा अजून पूर्ण सपोर्ट वगैरे लावल्याने आहेत आणि स्टीलचा पूर्ण त्याचा स्ट्रक्चर केल्याने अजून कॉन्क्रिटिंग वगैरे बाकी आहे. तर आपण गावावरून मुंबईवरून येणाऱ्या
टनेल मधून आता प्रवास करतो. वाव, मस्त मोठं टनेल केल्याने. हा अजून लाईट्स वगैरे याच्यामध्ये लावलेले नाहीत आणि साईडचे पूर्ण जे वॉल असतात ते वगैरे झालेले असतात आणि टनेलमध्ये पूर्ण धूळ असतात. अजून पण कामगार असतात तिकडे, मला वाटतं ते काम चालू करत असतले. वाव, भारी वाटतं. पहिल्यांदा कशेडी बोगद्यातून प्रवास करतो. तुफानी अनुभव. केबल्स वगैरे टाकतातच पण समोरून जास्त गाडी येतात. आमका आधी न्यूज म्हणजे पेपरमध्ये न्यूज दिलेली की फक्त मुंबईहून गावाकडे जाणारी लेन सुरू असा, पण आता बघतो तर गावावरून मुंबईकडे देखील बहुतेक गाडी गेल्यात. लाईट्सवर वगैरे इन्स्टॉलेशन झालं पण अजून चालू का केल्याने नाही कल्पना नाही. तुफानी कशेडी घाटातून जाऊ पाऊण तास लागायचो पूर्ण वळणा आणि कशेडी घाट चढताना रस्ता चांगला होतो पण उतरताना भरपूर खड्डे होते त्यामुळे तिकडे जरा त्रास व्हायचो. मुंबईत येताना जरा त्रास व्हायचो कारण ती चढण असायची. तर आता हे बघा, आता पण गाडी जातात आणि इकडे पण पूर्ण कॉन्क्रिटीकरण जर रस्त्याचा असा आता झालेला असा. कामगार अजून पण काम करतातच. वरती इन्स्टॉलेशन लाईटचा आणि पण चालू असा. इकडे मला वाटतं एक एक्झिट पण केले यामध्ये, इमर्जन्सी एक्झिट. म्हणजे बोगद्यामध्ये काय समजा इमर्जन्सी इली तर एक लेन पण आता आपण बघितली लेफ्ट साईडला होती. भारी अनुभव. आणि आपण जवळपास 2 ते 2.5 मिनिटात कशेडी टनेल क्रॉस केला. कशेडी टनेलच्या एंट्रन्सला म्हणजे खेड साईडला देखील काम सुरू असं इकडे. वाव, तुफानी अनुभव. ते बघा, त्या लेनचा पण काम तिकडे सुरू असा आणि इकडचा पण रस्ता अजून बाकी असा. हे ब्रिज वगैरे आधीच झालेले होते, आपण लास्ट टाइम इलेलो त्यावेळी. या रस्त्याचा पण काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेला. एक नंबर. पूर्ण घाटातून पाऊण तासात येण्यापेक्षा इकडनं आम्ही 5 ते 6 मिनिटात मला वाटतं आता आम्ही खेड साईडला पोहोचू. आणि इकडून खेड मला वाटतं 15 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं, कारण ह्यो पण रस्ता पूर्ण ओके झालेलो असा. इकडे एक लेनचा काम अजून सुरू आहे. फक्त 2 एका साईडची लेनचं काम झालं. अजून पोकलेन वगैरे मशीन ती पूर्ण फिलिंग वगैरे करता. ब्रिजचं काम झाला पूर्ण, म्हणजे त्या साईडचा फिलिंग वगैरे झाला. त्याच्यानंतर इकडच्या ब्रिजच्या साईडचा फिलिंग झाला की ह्यो पण रस्तो कंप्लीट करतील. ही एक जवळपास माका वाटतं आम्ही 5 ते 6 मिनिटात या पूर्ण अंतर कव्हर केला. ॲव्हरेज स्पीड 50 ते 60 किलोमीटर. 50 ते 60च्या स्पीडने आम्ही या पूर्ण अंतर कव्हर केला. भारी. घाटातून इलो असतो तर आमका पूर्ण पाऊण तास ते 1 तास गेलो असतो. तर इकडून हे बघा, छोटी जी गाडी असतात ना तर ते छोटे गाडी इकडून जातातच. तर हे ट्रक वगैरे असतात ते ट्रक मी रेग्युलर जेव्हा आपलं कशेडी घाटाकडे जाणारच असतो तर त्या घाटान जातात. आपण पुन्हा एकदा आपल्या मुंबई गोवा हायवे जॉईन झाला. इकडून आता खेड असा फक्त 19 किलोमीटर आणि इकडून मला वाटतं संगमेश्वरपर्यंत रस्तो तर मस्त झालेलाच असा. फक्त परशुराम घाट असा. तर परशुराम घाटामध्ये थोडासा काम सुरू होता तर त्याचे अपडेट्स आपण आता जाताना घेऊ. काळोख पडेपर्यंत जेवढे तुमका अपडेट्स मिळतील तेवढे आपण अपडेट्स तुमका देणार आहोत. नंतर आपण संगमेश्वरवरून शॉर्टकटने डायरेक्ट लांजामध्ये, लांजाच्या पुढे वाकेड म्हणून गाव असा, वाटूळ म्हणून गाव असा. तर त्या वाटूळमध्ये आपण बाहेर पडतो आणि तिकडून राजापूर तरळे मार्गे नांदगाव करून देवगडला जातो. तर असं पूर्ण आपला प्रवास असा. कारण संगमेश्वर नंतर पूर्ण अगदी लांजापर्यंत काम सुरू असा. त्यामुळे खूप ठिकाणी डायव्हर्जन, खूप ठिकाणी खराब रस्तो मिळतो. म्हणून आम्ही संगमेश्वरमधून देवरुख साखरपा मार्गे
प्रवास करतलो तो रस्तो चांगलो हा. त्या रस्त्याक पण पाली रत्नागिरीचो रस्तो म्हणजे पाली फाट्यावरून जो रस्तो जाता त्याचं पण थोडासा काम सुरू असा. पण त्या चलता इकडून तर आपल्या संगमेश्वर पासून लांजापर्यंत काम चालू मिळता. तिकडून फक्त एक काही 7-8 किलोमीटरचोच फक्त पॅच असा तिकडे काम सुरू असा कोल्हापूर रत्नागिरी रोडवर. ता तेवढा चालता बाकीचा रस्तो पूर्ण ओके. म्हणून आपण संगमेश्वरमधून डायरेक्ट देवरुख साखरपा मार्गे पाचल मार्गे आपण लांजामध्ये आपण बाहेर पडतलो. खेड त्याच्यानंतर भोसले घाट लोटे MIDC सर्व क्रॉस करत आपण आता येलो परशुराम घाटामध्ये. तर परशुराम घाटामध्ये बघूया आता काय काम सुरू असा. या साईडचा काम तर पूर्ण झालेला असा आणि चारीच्या चारी लेन सुरू असतात. साईडचे रिटेनिंग वॉल अरे वा एक नंबर. सूर्यास्त मस्तच वाटला. आता वाजल्यात 6:15 आणि आता सूर्यास्त पण चलो मस्त. मपाटा आम्ही चिपळूण क्रॉस केल्यानंतर पूर्ण काळ पडतो का. तर इकडे रिटेनिंग वॉल थोडी केले नाही या थोडा इकडे एक्सकेवेशन आणि सुरू असा. चारी लेन तर झालेले दिसतात. चारही लेन झालेले दिसतात. इकडे अजून काम थोडं सुरू असं या कटिंग वगैरे सुरू असं म्हणजे पावसाचं पाणी या खाली कॉजवे बनवलेली या त्याच्यामधून जात खाली. एवढा कटिंग केल्याने या जवळपास माझ्या मते 2-3 वर्ष तरी काम सुरू होता. रत्नागिरी असा 143 आणि लांजा 153. काम तर ओके झालेला दिसता वरती. खाली बघूया काय परिस्थिती आहे. इकडे आता हे जे रिटेनिंग वॉल असतात त्याच्यावर पूर्ण पेंटिंग पण केल्याने मस्त समुद्राचा आणि आपली कोकणी लाईफस्टाईल. अगदी शेतकरी असतात शाळेत जाणारे मुलं असतात भात शेतीची कामं मस्त रंगवल्याने आहेत पेंटिंग. इकडे पण ताच असा बैलगाडी खेळणारी मुलं वा खूप भारी. या अजून इकडे रिटेनिंग वॉलचं काम सुरू असं आणि मध्ये या जे डिवायडर असतात तर त्या डिवायडरवर देखील झाडं लावतात माती वगैरे फिलअप करतात. त्या साईडला अजून काय करतात काय कल्पना नाही. मग वाटतात जरा माती ढासळ तरी तर तिकडे पण काहीतरी थोडंसं सपोर्ट हवा रिटेनिंग वॉल वगैरे काहीतरी हवा किंवा स्टोन पिचिंग तरी केल्याने तरी पण जी नदी साईड असं आपली किंवा डोंगर उतारावरची तर त्या ठिकाणची माती व्यवस्थित बसतात. परशुराम घाट ओकेच दिसता. हे रिटेनिंग वॉल पण इकडे कालपर्यंत काम पुरा झालेला असा. वाव लास्ट टाइम गेलेलो तेव्हा इकडे काम कदाचित सुरू होता असा वाटतं मका. नंतर काय कामामुळे मुंबई गोवा हायवेची काय ट्रिप झाली नाही. मुंबईकडे जाऊचं झाला नाही. ट्रेनने मी प्रवास केलेला आहे हल्ली पूर्ण 7-8 महिने. या रोडने तर कधी इलंय नव्हतं. इकडे फक्त बॉटमला थोडासा काम फक्त शिल्लक असा. आणि घाट पण आम्ही 3 ते 4 मिनिटात उतरलो. परशुराम घाट अगोदर ह्याच घाटाक पण देखील अर्धा 1 तास लागायचो. अर्धा पाऊण तास तरी फिक्स असायचो. सावर्डे 22 गोवा 353 आणि आपण आता एंट्री केलं चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये येलो वाशिष्ठी नदीच्या ब्रिजवरून आपण आता चिपळूण सिटीमध्ये एंट्री करतो. तर इकडे ब्रिजचा काम कुठपर्यंत येईल बघूया. तो ब्रिज पडल्यापासून म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन असताना त्याच्यानंतर काय प्रोग्रेस झाली काय आयडिया नाही. तर काम थांबला की सुरू काय कळत नाही. अजूनपर्यंत तरी हे बॅरिकेड्स लावलेले असतात आणि ढासळलेलं पोर्शन काढले नाही वाटतं. होय तर बघा इथलं पोर्शन आहे ना इथलं पोर्शन ढासळलेलं काढले नाही. पण काम अजून चालू असलेलं काही दिसत नाही. हे सर्व जे कॉलम्स वगैरे असतात ते आधीच बनवलेले होते. काय प्रोग्रेस तर दिसत नाही. फक्त एक की इकडचं ह्यो जो रस्ता सर्व्हिस रोड तर इकडे भरपूर खड्डे होते
तर या ठिकाणी आता कॉन्क्रीटचा रस्तो केल्याने नाहीतर या ठिकाणाहून आम्ही गेलो होते भयंकर हाल झालेले आमचे, पूर्ण धूळ. आणि नंतर एकदा पॅचअप वर्क केल्याने होता, त्याच्यात पण खड्डे होते. पण इकडे काम तर काही सुरू दिसत नाही, ना कोणती मशिनरी ना लेबर, फक्त असेच जैसे थे हे सर्व पिलर्स असत. आता याचं काम कधी सुरू करतले काय माहिती. परत तो जो ब्रिज पडलेलो त्याचा रिपोर्ट इलो किंवा तो कोणत्या कारणासाठी पडलो त्याची पण अजून न्यूज काही इली नाही. त्यामुळे त्याचं इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत येईल, त्याचा रिपोर्ट काय इलो, त्याच्यानंतर ह्या काम कधी सुरू होताला कधी पूर्ण होताला याच्याबद्दलची कोणतीच अशी ऑफिशियल न्यूज आतापर्यंत भेटली नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा, जेणेकरून आमका पण माहिती मिळेल आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट देऊ येतील. तर काय प्रोग्रेस नाही, जैसे थे. फक्त हे एका साईडचं फक्त आपलं सर्व्हिस रोड झालेलो असा, दुसऱ्या साईडच्या ठिकाणी मग वाटतं हो दुसऱ्या साईडच्या ठिकाणी पण झालेलो कॉन्क्रीटचा रस्तो. एवढंच एक काय तर समाधानकारक असा चिपळूणमध्ये. बाकी चिपळूण नंतर सावर्डा संगमेश्वर तो रस्तो पण ऑलमोस्ट कम्प्लीटच असा झालेलो 4 लेन. त्यामुळे आपण आता डायरेक्ट संगमेश्वरमध्ये भेटूया तुमका. संगमेश्वर, तर आपण आता संगमेश्वर बस स्टँडकडे पोचलो. तर एक इकडून शॉर्टकट आपल्या गुगल मॅपवर पण दाखवता संगमेश्वर बस स्टॉप पुढून ती बस इली ना तिकडून. तर आता ही जी बस इली एस टीची इकडून आपल्या लेफ्टला जावचा जर तुम्ही मुंबईहून गावात जात असाल तर. तर बघा हे समोर इकडे ब्रिजचं काम सुरू आहे आणि आपण बस स्टँडच्या इकडून लेफ्ट घेतो. तर ह्यो रस्तो ह्यो देवरुख मार्गे लांजाच्या पुढे बाहेर पडता. आणि जर तुम्ही संगमेश्वर टू किंवा मुंबईवरून जरी डिस्टन्स टाकलास ना नांदगाव कणकवली कुडाळ तरी तुमका ह्योच रोड गुगल मॅप सजेस्ट करता. कारण इथून संगमेश्वरपासून लांजापर्यंत भरपूर ठिकाणी काम सुरू आहे, रस्तो खराब आहे, त्यामुळे खूप टाईम लागता, ट्रॅफिक जाम होता, म्हणून आपण या रस्त्याने जातलो. साखरप्यामध्ये गेलो आपण आणि मगाशी मी बोललेले तुमका की साखरप्यापासून जो आपलं पाली रत्नागिरी रस्तो कोल्हापूर रत्नागिरी रस्तो हा तर त्या रोडचा काम सुरू आहे. त्याच्यामुळे बघा असं तुमका थोडंसं खराब रस्तो मिळतलो. माझ्या मते ह्या 3-4 महिन्यात काम होईल पूर्ण, तर त्याच्यानंतर तुमका क्लिअर रस्तो मिळत. आणि जर आपल्या मुंबई गोवा हायवेचं जर काम पूर्ण झालं तर इकडून येऊची काय आपल्या गरजच नाही. आता तिकडे काम सुरू असल्यामुळे आपण इकडून येतो, पण इकडून आता आपल्या एक साधारण 7 ते 8 किलोमीटरचं पॅच खराब मिळतलो. ह्यो अगोदर रस्तो चांगलो होतो, पण एक 2-3 महिन्यापूर्वीच या रोडचं काम सुरू केल्याने त्याच्यामुळे थोडेसे जरा प्रॉब्लेम असत. इकडून येऊ जरा धूळ असा, त्याच्यानंतर रस्तो खराब असा, डायव्हर्जन असत. पण अजून 2-3 महिन्यांनी ओके मध्ये क्लिअर होतो रस्तो, तेव्हा तुम्ही या रोडने येऊ शकता. तर 9 वाजल्यात आणि आपण आता लागलो हायवे. तिकडून रस्तो बंद होतो सर्व्हिस रोड, तर आपण आता रॉंग साईडने जातो आणि हायवे जॉईन होतो. तर आपण पूर्ण जवळपास संगमेश्वरपासून ते लांजाच्या पुढे एक साधारण 7 ते 8 किलोमीटरपर्यंत जो रस्त्याचा काम सुरू होता तर ह्या पूर्ण आपण सगळा स्किप केला. तर आपण आता वाटूळ फाट्यावरून मुंबई गोवा हायवे आपल्याला लागला. इकडून आता आपण राजापूर, तरळे, नांदगाव करत आपण देवगडला जातलो. ओव्हरऑल तर आज आम्ही प्रवास केलो मुंबई गोवा हायवे. तर आमका पळसपे फाट्यावरून तो रस्तो जो बनवल्याने या नवीन तर पूर्ण असे म्हणजे लप्स वाटत होते, जसं आपल्या सिंधुदुर्गातलो तसंच. आणि आमची गाडी एमटी होती बुलेरो. जाताना एवढा काय वाटला नाही, कारण जाताना आमच्या गाडीमध्ये बॉक्स होते, त्यामुळे आम्ही सावकाश चाललेलो. पण येताना गाडी भरपूर उडत होती. ज्यावेळी आम्ही इको घेऊन प्रवास केलेलो किंवा अदर गाडीने प्रवास केलेलो त्यावेळी पण त्या गाडीच्या सस्पेन्शनमुळे तो तेवढं आमका जाणवलो नाही रस्तो. पण आज भयंकर हाल झाले, अक्षरशः पूर्ण गाडीत व्हायब्रेट होत आम्ही इलो पूर्ण रस्त्यात. कॉन्क्रीट रस्तो ज्या ठिकाणी झालेला त्या ठिकाणी अजिबात लेवल नाही रस्त्यात. खूप भयंकर हाल होतले, जास्त करून आपल्या ट्रान्सपोर्टवाल्यांचे किंवा जे आपले रेग्युलर छोटे गाडी असतात त्या गाड्यांचे. त्याच्यानंतर मी मगाशी बोललेलं आहे की संगमेश्वर
तर मी मगाशी बोललेलं आहे की महाडपासून आपल्या माणगावपासून संगमेश्वरपर्यंत रस्तो चांगलो आहे. तर माणगावपासून चिपळूणपर्यंत रस्तो चांगलो आहे. चिपळूणच्या पुढे सावर्डा वगैरे असा पोर्शन तर तिकडे काही ठिकाणी काम चालू असा, तिकडे अजून 15 ते 20% काम झालेलं असा. त्याच्यानंतर सावर्डा टू आपण संगमेश्वर जर बघितलं तर फक्त सिंगल लेनच झालेली आहे. अदर जी साईडची लेन आहे त्या लेनचा काम सुरू आहे काही ठिकाणी, तर काही ठिकाणी ते का हातच घातलेलो नाही आहे. अशी संपूर्ण परिस्थिती आहे. पण ती एक सिंगल लेन असल्यामुळे संगमेश्वरपर्यंत येऊ आपल्याला काय त्रास होत नाही. पण संगमेश्वर नंतर पुढे तुम्ही लांजापर्यंत जर येऊ गेलास तर मात्र भयंकर हाल असत. डायव्हर्जन असत, ठिकठिकाणी पूर्ण धूळ असत, पूर्ण त्या खड्ड्याच्या रस्त्यातून येऊचा लागता. म्हणून आम्ही प्रेफर केला संगमेश्वर, देवरुख, साखरपा मार्गे वाटूळ आणि तिकडून आता आम्ही परत मुंबई गोवा हायवे जॉईन झालो. तर तुम्ही पण हे शॉर्टकट यूज करा. संगमेश्वर टू लांजा प्रवास करू नको जर तुम्ही इकडे सिंधुदुर्ग साईडला येत असाल तर. बाकी हा व्हिडिओ तुमका कसं वाटतं तर कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढची अपडेट म्हणजे आपल्या लांजापासून ते संगमेश्वरपर्यंत त्याचं काम कुठपर्यंत येईल त्याची आम्ही तुमका देवच ज्यावेळी आमची ट्रिप प्लॅन होईल त्यावेळी. तर त्याच्यासाठी आमचं सुवर्ण कोकण ब्लॉग सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही कमेंट असत ते आमका नक्की सांगा.